हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च अर्थेषु अभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. शौनकादी ऋषीनं सूत पुराणिकालागी येवनो तांणी भागवताचे निर्माण कोण केल्ले आनी शुक महामुनीक परीक्षित रायाल भेट कशी जाली आनी कशी म्हळ्यार श्रोत्रांक काणी कळका म्हूण सांगून परीक्षित रायान शुक महामुनीला निमगिलेली की शुक महामुनीक परीक्षित राया सांगचे उद्देश आशिल्ले तशी निमगितना आमकां आतां कसले मेळटा ह्या 4 अध्यायांत म्हळ्यार वेदव्यासो सरस्वती न्हंयचे तिरारी चिंतेर बसतना आनी देव चावन देवाक आमी सर्वज्ञ म्हणटा ताका गोतना तिल कसलें ना जाल्यार तो कांय गोतना नासल्या वरी ताणें वर्तन कसलें केल्लें असल संशय आमगेल्या मना येता. सर्वशक्त परमात्मो आपणाच्यान कसलेय जायना म्हणून अशक्तशी कसलें केल्लें ताणें हें मागीर तागेले अवतार कार्याचे एक लिला म्हूण येता जेवो आमी म्हणटा पळय देव म्हळ्यार कपट नाटक सूत्रधारी म्हळ्यार ताणें कसलें की एक कोरका म्हूण केलें कोरू म्हूण अवतार घेवन येतना तो हांगा मनुष्य मात्राल म्हणकेची कपट मानुषधारी म्हूण म्हणलें मनुष्य मात्राल म्हणके तो वर्तन करता परमात्मो जाल्यार तशी आमकां भक्तांक म्हळ्यार एक ज्ञानीक आमकां भक्तांक एक वेदव्यास म्हळ्यार एक महाविष्णूलो अवतार म्हळ्यार भक्ती आसता जाल्यार ज्ञानींक वेदव्यास म्हळ्यार परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा म्हळ्यार ज्ञान आसता. जाल्यार कितले जन आसताची स्वल्प दुश्ट प्रवृत्तीचे तांकां मोहा घालचे खातीर तो एक सामान्य मुनी रुपारी दिसता न्हू तांगेल्या मनाक इत्याक म्हळ्यार तांणी देवूची व्यास जावन येयला म्हणून कोणाक तें विश्वास ना नंबीक ना तसले जन लोकांत आसताचे पळय ना बाब व्यास म्हळ्यार एक सामान्य एक ऋष वरलेल म्हणकेची म्हूण म्हणटना त्या वेळाक वेदव्यासांनी आपण एक सामान्य ऋष म्हूण तांणी लेखल्यार अड्डिना म्हळ्यार जगत्याक कोणा जाल्यार एक गुरूल अगत्य आस एक ज्ञाना खातीर जेव खंयचे एक विशयाक तांकां एक गुरूल अगत्य आसा म्हूण जगत्याचे जनांक दाखोवचे खातीर वेदव्यासो चिंतीत जावन बसल्याची थंय वेदव्यासो परमात्मो जाल्यार त्या वेळाक एक मुनी अवतार घेवन येयले देखून तांणी चिंतीत जावन बसल्याची ते त्या वेळाक तांकां गुरू रुपारी येवका म्हूण सांगून तांणी नारदांक प्रेरण दिताची देव नारदाक प्रेरण दिलेली देखून नारद थंय येताची जेवो अनेक रितीर अर्थ कोरीत कसलें म्हळ्यार परमात्मान प्रत्येक अवतार कार्या खातीर भुंयचेर येयलो तो देवतेन प्रार्थना करूनची आनी हांगा घेवन दुश्टांक शिक्षा दिवन शिश्टांक रक्षण केलेली तांणी प्रार्थना करतनाची मात्र आतां आजीकय एक भक्त जनान देवाले प्रार्थना करतना देवान पावचे कामितार्थ प्रदायिनी म्हूण तशी एक कोणकी एक प्रार्थना करका त्या वेळाक
वेळारी त्या कार्य सिद्धी जावका म्हण म्हणले एक परमात्माले लिलाचे एक महत्व तशी त्या दाखोवचे खातीर ताण तशी केल्ले म्हळ्यार नारदान म्हाका सांगले म्हणचे पशी नारदान म्हाका प्रार्थना केल्ले हांव जगत्या खातीर हें भागवत रचन केल्लें म्हण दाखोवचे खातीर यशच्या पुरो तशी त्या वेळाक भागवताचे 4 अध्याय जालो इतले वेळाक अथ 5 अध्याय प्रथम स्कंदांतून प्रारंभ जाता अथ तं सुखमासीन उपासीनं बृहच्छ्रवाः देवर्षिः प्राह विप्रर्षिं वीणापाणी स्मयन्निमः म्हळ्यार सुत पुराणिक शौनकादी ऋषींक सांगताची व्यास रुपूची विष्णूची व्यासू म्हूण म्हणटाची तशी तो व्यासरूपारी महाविष्णू श्रीमन्नारायण असं आतां थंयक नारद इल्यांची तागेले एक म्हळ्यार कसले एक चांग काम जावका जाल्यार कोणकी एकल्यान प्रेरण दिवका जेव प्रार्थना करका जेवो खंयचेय एक चांग काम एकल्यान निमती जावका जाल्यार ताका एक आध्यात्म मार्ग दाखोवत तसले गुरू जेवका म्हण दाखोवचेक नारद थंय देबल्ले प्रेरणेन आयल्याची त्या नारदांक अर्घ्यपाद्य सत्कार कोरून तांणी वेदव्यास तांकां वैश्चायिक सुखासीन दिताची त्या वेळार नारद ती महती म्हळ्यार तांगेली एक वीण नारदांगेले ते घेवन तांणी आसचे तशी तांणी त्या महती वीण धारण केले तशी नारद थंय वेदव्यास देवान दिलेले आसनार बैसून तांगेले द्रा वेदव्यास बैसून तांकां पळोवन तांकां एक मंदहास दिताचे नारद आनी निमगिताची कसं म्हण म्हळ्यार हे बादरायणा तुगेले तोंड अशी तेका बावला न्ही जावन तूं सर्व त्याग केलेलो मुनी म्हणटना तुका एक स्वरूप आनंद मेळ्ळेले विंगड कोणाकय मेळचे साध्य ना केन्नाय कशें म्हळ्यार स्वरूप आनंद अपरोक्ष ज्ञानी म्हणीत अपरोक्ष ज्ञान मेळ्ळी नंतर तांकां एक स्वरुपान तूं आनंद मेळचे म्हणून परमात्मा विशयान तूं तांकां एक आनंद मेळचे म्हणून तें अतिशय जावन आशिल्लो आनंद ताका कोणेय कंपेर करूं ना विंगड कसले आनंद ताका समान ना तशी नारद ऋषी निमगिताची सर्व परिपूर्ण ज्ञान आशिल्लें आनंद स्वरूप जावन आसा तुमी तसल एक तुमकां ऋषी मुनीक कसले ही चिंता तुमगेलें तोंड पळयतना तुमकां की एक चिंता बाधकस अशी दिसता तूं आतां निश्चिंतेर सोका जाल्लो ऋषी तूं ज्ञानाकची यजमान जावन तूं कसल सकट रचन करनी सर्व शास्त्रार्थान बोर नाशिल्ले तसले पंचमवेद म्हूण नांव घेतिल्ले तसले महाभारतादी 18 पुराण तुवें रचन केला आनी वेदाक एक वेदार तूं ब्रह्मसूत्र सकट बरोवन त्या ब्रह्मसूत्रा कोरून लोकांक उपकारूय केला तुवें जाल्यार समस्त लोकांचे एक कसं म्हणटाची वेद शिक्का परमात्म कसल म्हूण कुळका म्हूण आशिल्ले तसल सज्जन जन पुरय तुमकां चिरऋणी जावन आसना न्हय लोकोपकाराक कसल काम कोरका म्हूण तुमी आयलीची तें काम तुमी परिपूर्ण जावन करून गेला जाल्यारय तुमगेलें तोंड पळयतना मस्त चिंतेर अशी दिसता कारण कसलें म्हूण नारदान निमगितना वेदव्यास देव नारदा लेगी सांगताची हांव साधक जनाल उद्दारा खातीर मस्त ज्ञान प्रसार कार्य म्हळ्यार तुमी सांगल्या बरी इतिहास पुराणादी सकट रचन केल्लें तुमकां आयकूत आसतें जाल्यार तितलें काम करनी मिगेल निमती कसक्यानी की जावकास हांव परिपूर्ण जावन कोरकाशिल्लें काम करनी आनी कसलें की थोडें काम बाकी आसा म्हूण म्हळें एक मनान तूं भितर म्हाका एक चिंत खातशी दिसता आलोचन केल्यार आनी कसलें करूं नाशी बी दिसता जाल्यार पुराय काम मिगेल जाल्ली म्हूण निश्चिंतरी बसया जायना खंयचे एक न्यून आसा म्हूण सांगून म्हाका दिसता हाका कारण कसलें सांगे तुवें म्हूण सांगून सांगतना थंय नारद ऋषी सुरवेक पळय व्यासाक पळोवन तांणी एक मंद हांसू दिल्लें म्हूण सांगून इतक म्हूण म्हळ्यार नारद ऋषीक परमात्माले सर्व विशय गोतस वेदव्यासो साक्षात परमात्मा म्हणूय नारदाक गोतस जाल्यार नारदांक देवाली लीलाय गोतस आपणाक हांगा आपूण हाडून प्रेरेपण करून येवका म्हूण म्हणलें आपूण हाडून सत्कार करून हांव एक आपण म्हळ्यार वेदव्यास एक सामान्य ऋषी म्हूण सांगून पुराय जनाक कळ्ळो तर म्हणटना एक प्रेरेपण दिवच्याक भुलोकांत एक चांग खंयचे एक
विषय जावका जाल्यार ताका प्रेरेपण दितले एकले जावकाची म्हणून लोकाचे सामान्य जनाक कोळची खातीर अशें पुरो जवो वेदव्यासांक भागवत बरोवच्याक प्रेरण दिलेले नारद महर्षी म्हळ्यार कीर्ती आपणाक येवो म्हूण सांगून जेवो देवान महाभक्त जावन आशिल्ले मेगेल वयर इतले अनुग्रह केला म्हूण महाभक्त म्हूण हांव सांगिल्लें नारदाल मनान तूं ते महाभक्त आपण म्हूण म्हळ्यार भावन खंडीत ना आशिल्लें जाल्यार नारदाल मनान तूं हांव देवाक कसं की एक देवाल विशय निरंतर चिंतन करता म्हूण मेगेल आशिल्ले खातीर देवान मेगेल वयर केलेलो ह्यो अनुग्रह म्हूण सांगून नारद लेखताचे ते आनी वेदव्यास देवान मेगेल चिंत कसं लेख जाती म्हाका कसलं चिंत ये म्हूण नारदाक निमगितना नारद सांगता हे व्यासा सकल वेदार्थ निर्णायक जावन आशिल्ले आनी कसं म्हळ्यार पुराय जनाक एक मोक्ष मेळका स्त्रियांक जवो शूद्रादी जनाक कोणा वेद अधिकार ना वेद वाजून कोण ज्ञान संपादन करूं जायना ज्ञान संपादन ना नशी मोक्ष ना म्हूण जत्त पळय तेच खातीर मोक्ष म्हणलेले स्त्रियांकय मेळका जवो वेदा अधिकार नातिल इतरे जनांकय मेळका म्हूण सांगून तुवें हांगा ते सकळी वेदार्थ निर्णायक जावन आशिल्ले तसले इतिहास आदी पुराण महाभारत म्हणलें तसले पंचम वेद म्हणलेले ग्रंथय तूं बरोवन जाल्ला म्हणटना मागीर कितलीकी जनांक तांतू एक तृप्ती येवका भारतादी रचने निमती तृप्ती येवका म्हूण सांगून तूं वर्णिसला जाल्यार सगळे जगत्य पावन करलेले तसले परमात्माल वर्णन तूं करनी म्हूण म्हणलें तुका मनांत आसच्या पुरो इत्याक म्हूण म्हळ्यार येदोळ तूं बरयलेली इतिहासादी पुराण हांगा धर्म अर्थ काम मोक्ष म्हळ्यार चतुर्विध पुण्य पुरुषार्थ साधन करता जाल्यार पुरुषांक धर्म अर्थ काम म्हूण म्हळ्यार धर्म अर्थ काम म्हणजे कशी एक अर्थार्थी अर्थकामी जनांक एक आनंद दिवचे तसले पळय वर्णन केला जाल्यार धर्म आनी मोक्ष ते जावका म्हणून कितलीकी जन देवाल एक मोक्ष मेळका म्हणून देवाल अनुग्रहाक प्राप्त जावका म्हणून प्रयत्न करचे तसले कितलीकी जन कितलीकी लोक सज्जन जगत्यांत आसची तांकां हे ग्रंथ पुराय येदोळ तुमी रचन केलेले इतिहास आदी पुराण ग्रंथान तांकां परिपूर्ण तृप्ती मेळ्ळी इत्याक म्हळ्यार तांकां परमात्माल विशय पुर्ती आयकुच्या मेळ्ळी तांकां पुर्ती कळू मेळ्ळी तशें जावन श्रीहरीले श्रीमन्नारायणाले संपूर्ण कला विभूती महिमा हे पुराय संपूर्ण जावन वर्णन करना दिले ग्रंथ कितले चंद रितीरी बरयला जाल्यार वायसतीर्थशे म्हूण वायसतीर्थ म्हणजे खंयच्याक म्हूण म्हळ्यार कायळ्यान स्नान करूंक कायळी स्नान करताची पळयलां आसच्या पुरो तुमी कई जे अप्रूप ताका खंयचेय उदक जाता खंयचेय उदक गलीज उदकांतूय जाता स्नान करता जाल्यार हंस केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार परिपूर्ण शुद्ध स्फटिक जल आशिल्लें तसलें मानस सरोवर तसले सरोवरांत मात्र तांणी स्नान करता शिवाय हंस चिखलाचे उदक आशिल्ले कडेन बुड्डनाचे तशी एक ग्रंथय तशीची कसं म्हळ्यार त्या ग्रंथांत अनेकानेक दोश आसचे पुरो म्हळ्यार रचनेंत व्याकरण छंद असल विशयांत अनेकानेक दोश आसल्यार त्या ग्रंथांत आमकां देवाल काणी चड मेळटा म्हूण जाल्यार ते सज्जनांक ते बारीकूश जत्ता जाल्यार परमात्माले कसले एक चांग विशय ना नशी कितले व्हडले एक काव्य जो एक ग्रंथ बरयले म्हूण जाल्यार त्या ग्रंथ भक्तांक म्हळ्यार सज्जनांक परमात्माले ध्यान करतले आशिल्ले जनांक ते ग्रंथ कितलेच चंद अलंकारीक ते उपमनी दिवन बरयल्यारय ते ग्रंथ नाक्क तांकां त्याची छंदोबद्ध ना प्रासरुपार ना कसले एक शास्त्रोक्त जावन बरयनी म्हूण जाल्यार हरील वर्णन आस म्हूण जाल्यार सज्जना भक्तांक ते ग्रंथ अत्यंत श्रेश्ठ ग्रंथ अशी दिसता तशें जावन तुमी इतले बरयलेले इतिहास आदी पुराण सामान्य मंद
अधिकारी म्हळ्यार सामान्य जनांक संतोष दिवची तशी जाला इत्या म्हळ्यार तांणी अर्थकामी जन जाल्यार कोणाक धर्म मोक्ष साधन करका म्हणस तांकां देवाल काणी मात्र इश्ट आसता तांतूत उबरिल्ली त्या आदी पुराणांतू श्रीहरीले परिपूर्ण वर्णन नानतील दिकून ते श्रेष्ठ अधिकारी हांगा मंद अधिकारी आनी श्रेष्ठ अधिकारी म्हळेले शब्द हांव घाल्ला. मंद अधिकारी म्हळ्यार सामान्य अज्ञानी अविद्या आसूचे जन म्हूण लिखूं येता. श्रेष्ठ अधिकारी कोण म्हळ्यार यतिवर्य परमहंस ज्ञानी जन म्हूण सांगून आमी लेखूं येता हांगा. तशी नारद वेदव्यास देवाक सांगता तुमी कृप करून हे जनन मरण रुपी संवसारा दुखून कोण मुक्त जावका म्हूण लेखताच पळय तांकां देवाल एक महिमा वर्णिसूचित आसले देवाल एक श्रेष्ठता सांगचीत आसले एक भागवत म्हळेले ग्रंथ रचन करची त्या वेळाक सर्व विधाचे भक्तजनांक हे भागवत ग्रंथ वाजेल निमती तांकां संतोष जाता आनी तांकां श्रेयसूय जाता तांगेले एक आत्मोद्धाराक ते ग्रंथ वाटय दिता म्हळ्यार वेदाचे अधिकार नातिले जनांनी मोक्ष पावका म्हूण जाल्यार देवाल परिपूर्ण महिमा तांकां कळचीत आसले एक ग्रंथ तुमी रचन करका म्हूण सांगून नारदान सांगचें. आनी ते भागवतांतलो श्लोक न्ही वाजितर आसल्यार आमी तांतून नारदान वेदव्यास देवाक अमोघ द्रक म्हूण म्हणला. आमी विष्णू सहस्रनामांत परमात्माक अमोघ द्रक म्हणटाची ई तेका म्हूण म्हळ्यार अमोघ मोघ म्हूण म्हळ्यार व्यर्थ व्यर्थ ज्ञान आसूची जन मोघ जन तेच द्रक म्हळ्यार ज्ञान अमोघ द्रक म्हूण म्हळ्यार परमात्माक विशेष जावन आशिल्लें ज्ञान तशीची वेदव्यासाकय तसले एक विशेष ज्ञान परमात्मो दिकून ते विशेष जावन आशिल्लें ज्ञान वेदव्यासाकय आशिल्लें दिकून वेदव्यासाक नारदान भागवत बरय म्हूण सांगलें म्हळ्यार आमगेले मनांत एक प्रश्न दिसता कसले म्हळ्यार वेदव्यास साक्षात परमात्मा नारदान कशें भागवत बरय म्हणून तांकां एक आमी हांगा ऑर्डर म्हणून लेखूं येता जेवा एक गुरुस्थानार राबून उपदेश म्हणून लेखूं येता ते एक नमने आमकां कसं लाभा म्हूण आश्चर्य दिसता म्हूण जाल्यार नारद कशी लेखताची म्हळ्यार हांव देवल प्रितीचो म्हळ्यार एक विशयू जगत्यांत पुराय जनां कळचे खातीर जावन आसच्या पुरो परमात्मान म्हाकाची येवन हांगा येवन ताका सांगचें तसलें प्रेरेपण केला तसल्यार ह्या परमात्माले लिला म्हूण सांगून नारद लेखताचे. भागवतांतू नारद सांगताची कसो म्हळ्यार भागवतांतू निवृत्ती मार्ग सांगचे जाता तेची इतिहासादी पुराणांतू प्रवृत्ती मार्ग आसा म्हळ्यार निवृत्ती मार्ग म्हळ्यार कसले प्रवृत्ती मार्ग म्हळ्यार कसले प्रवृत्ती मार्ग म्हळ्यार प्रापंचिक सुखा खातीर आमी चलचे एक जीवन ताका प्रवृत्ती मार्ग म्हळ्यार निवृत्ती मार्ग म्हळ्यार हांगाचे संसार बंद दुखून आमी मोक्षा वचीत आसले एक वाट ताका निवृत्ती मार्ग म्हणटाची. वरलेले इतिहासात वरलेले महाभारत अष्टादश पुराण इत्यादी ग्रंथांतू अर्थकाम चड आशिल्ले देखून त्या जनाक प्रवृत्ती मार्गाचे एक प्रवृत्ती जावची कशी प्रवृत्त जावचे हांगा जिवनांत ते दाखोवन दिता जाल्यार भागवत बरे परमात्मालो विचारू परमात्माले लिला विभूती सकट वर्णन करचे देखून तुमी जनांक निवृत्ती मार्गू दाखोवची तशी जावका ते भागवत तशें जावन तुमी भागवत ग्रंथ रचन करका म्हूण सांगून नारदान विनंती केले. न्ही जावन आतां पळोवचें गेल्यार आमी कसो जाल्यार आमकां एक परमात्माला अनुग्रह असल्या मान जाता एक भागवत आयकुका म्हूण जाल्यार वरलेले कसले पुराण आयकुका म्हूण जाल्यार देवाल भक्ती कोरका म्हूण जाल्यार आमी व्हड देवाल भक्त म्हूण आमी लेखताचे म्हूण जाल्यार खंयची नमुने भक्ती कोरका म्हूण आसा पळय ती भक्ती कोरका म्हूण जाल्यार परमात्माले एक अनुग्रह जावका. परमात्माला अनुग्रह ना नशी कोणाकय कसलेची देवाल विशयी आलोचना करचे वाजूचे जेवा आयकुचे खंयचेय भाग्य मेळना तशी आमी कसले वाजिताची आमी कसले करताची आमी कसले आयकताची म्हूण आयकुका कोरका म्हूण लेखल्यार केलो पंत पळया आमी एक हरिकथस म्हूण जाल्यार
गांवांतू बाय सोरून वच्चुका म्हूण सांगून आमी लेखताची. वच्चुका म्हूण लेखतना घरा कोणेय सोयरी येयलींची जेव कोणें कसलेय एक सान कसलें कार्य आड्डळ आमकां घरांत म्हूण जेल्ले रे आमकां वचूं मेळना पळय मना मस्त चुर्रू जेत्ता. अयो आईची काणी चुकली नवे म्हणून जेल्ल्यार त्या वेळार कसलें ताजे अर्थ लेखा म्हळ्यार देवाक मन नाशिल्लें आमकां ती काणी आयकुच्याक. आयच्या दिसा देवालो अनुग्रह मेगेल वयर ना. तशें जावन ही काणी म्हाका आयकुच्या जायना म्हूण म्हणलें थंय एक आमकां मना येवका तेदना देवा आनी एक दीस आमी तेदन दुखून मागूं सुरू करता. देवा पायची काणी पूण तुगेले आयकुच्याक म्हाका कसलें अड्डेरान अशें करी तुमगेल वयर अनुग्रह करी पांय पुणी हांव येवन तुगेली काणी आयकूंक म्हाका म्हूण म्हणलें की निरंतर एक तीक्ष्ण चिंतन मनांत आयली म्हणजे जाल्यार येवची आनी एक दिसाची काणीक कसले अड्डिनान अशें देव करूं पुरो तो अनुग्रह करूं पुरो आमकां. तशी एक थंय त्रिकाल ज्ञानी जावन आशिल्ले नारद त्रिकाल ज्ञानी परिपूर्ण ज्ञान म्हळ्यार नारद त्रिकाल ज्ञानी म्हळ्यार नारदाल पशी चड ज्ञान परमात्माक आसूचें. तशी नारद श्रीहरीक म्हळ्यार वेदव्यास रुपी परमात्माक तागेली काणी आयकल्यार कितले बरेपणस जिवनांत म्हूण सांगच्याक हांव साक्षी म्हूण सांगून नारद वेदव्यास मुनीक सांगताचे. हांगा आमकां थंय वेदव्यास म्हूण म्हणलें एक पुराण इत्यादी रचन करतले एक ऋषी म्हूण आमकां दिसता. नारद वेदव्यासांक उपदेश करूंक गुरुस्थानार येयले एक महाऋषी म्हूण आमकां दिसचे तशी जाता. ते अविद्या म्हूण म्हळ्यार तेची जाल्यार नारद मांद्र सांगताची इतकती राव तुमकां भागवत रचन कोरका म्हूण सांगून सांगता म्हूण म्हळ्यार देवाल काणी आयकल्यार कितली पुण्य आनी कसले एक विशेश जावन असोचें पुण्य मेळटा मनशाक. त्या निमती देवाल काणी आयकून जिवनांत तूं कसलें एक आमी म्हणटाच कसलें टर्नींग म्हूण सांगून तशें टर्नींग पॉयंट एक कसले जिवनांत मनशाक मस्त एक प्रवृत्ती मार्गांत तूं आशिल्लो जेवो नास्तीक जाल्लोय एकाक पंत देवाल काणी आयकून देवाल अनुग्रह आसल्यार ताणें ते काणीची तागेले जिवनांत तो टर्नींग पॉयंट शी जावन तो मागीर परिपूर्ण आस्तीक रिती जावच्या पुरो. तशी नारद सांगताची देवाल एक काणी आयकलींची श्रद्धेन भक्तीन म्हळ्यार जिवनांत तुका सलसकट एक बरेपण मेळटा मनशाक आपण साक्षी म्हूण सांगून तांगेले पूर्वजन्म कसले म्हूण म्हळ्यार तांणी वेदव्यासाक सांगता आसाची. अहम पुरातीत भवे भवं मुने दास्यास्तु कश्चाश्चन वेदवादिनां निरूपितो बालक एव योगिनां शुश्रूषणे प्रावृषि निर्व्यवीक्षितां म्हूण म्हळ्यार विक्षतां. त्रिकाल ज्ञानी जावन आशिल्ले वेदव्यासान मेगेली हें जन्मा पशी फुडली जन्मांत म्हळ्यार फुडली ब्रह्मकल्प म्हूण येयले कळत आपण एक दासील पूत जावन जन्मा आयलो. ती सामान्य दास ही जावन आसच्या पुरो जाल्यार तिका कसं की एक तिगेले पूर्व पुण्या निमती तिका देवाल वयर विशेष भक्ती आशिल्ले. तशी परमा त्या तिगेले कसं की पूर्व पुण्याची निमतीच कितकी पूर्व पुण्य भाग्य कितकी देवाल विशयी चिंतन करचें मनय तिका आशिल्लें मात्र न्ही तिका सदां सर्व काळ सज्जनांगेल सेव करचें तसलें भाग्य मेळ्ळें. आपण बारिसान प्रयेच्यो ती एक आश्रम मंडलांत ऋषींगेल सेवा कोरनाशिल्ली हांव तितलें सान प्रयेत जाल्यार म्हाकाय कसलें म्हूण म्हळ्यार थंय बरी चेडूं खेळटा सच म्हूण जाल्यार म्हाका तांगेलो वट खेळका म्हूण म्हळ्यार कसलेची एक आसक्ती नाशिल्लें. थंय आमी आशिल्ले कडेन एक पंता त्या आश्रमांत एक पंता मस्त वैराग्यशाली जावन आशिल्लें तसलें ಸ್ವಲ್ಪ म्हळ्यार देवाल वयर विशेष भक्ती आशिल्लें देवाल वयरचे भक्तीन संपन्न जावन आशिल्ले ज्ञानान परिपूर्ण जावन आशिल्ले केलवयतीश्वर चातुर्मास्या खातीर ते आश्रमा येवन राबलीची. म्हळ्यार त्या वेळाक यतीश्वरान पुरे एक गांवांत दुखून गांवां भोंवतर सुचें अरण्या वाटेन हें चातुर्मास म्हूण म्हणटा तांकां जोर पावसाळी वेळ आसता त्या वेळार तांकां अशी भोंवच्या जायना. ते रानां वाट जीव जंतू मस्त आसता असल वेळार तांणी एक खंय एक आश्रमांत तांणी त्या आश्रमांत कोण आसा तांगेले एक आश्रयांत 4 म्हयनो चातुर्मास्य करचें म्हूण सांगून आसा. तशीची ते नारद म्हळ्यार आत्त नारद तो
फुडली जन्मान तू तांगेला आम्हीक दासी जावन आशिल्ली म्हळ्यार ते दासी खंयच्या आश्रमा भितर ती ऋषींगेल सेव करच्यार आपल्या पळय तेचे आश्रम मंडलान तू यतीश्वर 4 ತಿಂಗಳ 4 महिनो चातुर्मास्य व्रता दीक्षेरी येवन रापलींची त्यांनी परमात्माला परिपूर्ण ज्ञानशील दिकून त्यांनी सदा सर्व काळ तांगेले यज्ञ सकाळच्या वेळाक एक अग्नी कार्य पुरे जाल्ली नंतर त्यांनी परमात्माले विशयांतू परस्पर उलोवन घेवन तांगेले ज्ञान परस्पर एकल्याक परमात्माला विशयी सांगून घेवन तांगेले ज्ञाना भंडारांत कितले विशय आसा त्यांनी दितलीची तशीची आनीक तांगेले ಒಟ್ಟು बशील जन कसं परमात्माला विशय सांगतात म्हळ्यार परस्पर एक ज्ञान म्हणटोचे काम तांगेले जात आशिल्लें तांचे भितर तांणी भारी संतोष पावता आशिल्लीचे हांव म्हाका चेडवाल ಒಟ್ಟು खेळचे न्ही आसक्ती ना म्हण म्हळेलें न्हय नारद सांगता रस तशी हांव सदा सरपकळ त्या ऋषींगेल सेव करच्या आम्माक ಸ್ವಲ್ಪ सहाय जाता न्हय म्हण म्हणले खातीर त्या ऋषींगेल सेव करच्याक हांव थंय राबलो त्या वेळाक तांणी जेवलींची तांणी कसले की आहार घेतले थंय शुद्ध करचे तांगेले त्या जबील कडीन ते एक उश्टेनी काडचे असल पुरय सेवा हांव करता आशिल्लो तांणी जेवण करून म्हळ्यार जेव्हा आहार घेवन वरलेला आहाराची आपण सेव करता आशिल्लो पळय हांगा उच्चिष्ट म्हूण सांगून दिला भागवतान तो नारद सांगता आपण तांगेले उच्चिष्ट स्वीकार करता केन्नाय एक उडगाच असो का उच्चिष्ट म्हळ्यार कसले म्हण म्हळ्यार तांणी जेवण वरलेले आहार म्हळ्यार वाट्यान तुले जेव्हा पान्नान तू सोडलेले उच्चिष्ट म्हूण आमी लेखूना उच्चिष्ट म्हळ्यार यतिंगेन पुरे कसं की एक आहार स्वीकार करून मागीर त्या वरलेले रांदप आसा पळय त्या वेळी उच्चिष्ट म्हणून घेता तुमकां उडगास आसच्या पुरो वारडिके मांडवान तो गेले त्या वेळी ब्राह्मण विवाहान तो लक्ष्मी नारायण म्हूण सांगून वधूवरांक लेखताचे न्हय म्हणला कितके हांव आजी पशी पुढे तुमकां जेव खंयची तो सांगला की पळय बासिंग घाल्ली नंतर तांणी लक्ष्मी नारायण जालीचे मागीर तांणी कोणालेय पांय धरूना तांगेले माथ्यार कोणेय अक्षत घालूना मागीर बासिंग काडतरी तांकां अक्षत घालचे आरती करचे तशें पळय जाता पळया बासिंग काडूतय तांणी लक्ष्मी नारायण तांकां कोणेय स्पर्श करूना ते कन्येक बापसून सोडल्यार विंगड जनान स्पर्श करूना ती लक्ष्मी म्हूण म्हणलेलें देखून अशें पुरे चंग विचारू आमगेले ब्राह्मण विवाहांत आसता पळय तशी थंय मांडपे जनाक जेवण कांडवरचें म्हण आशिल्लें कित्याक म्हळ्यार मांडपान तुल पुरे कार्यक्रम जेवचे पशी फुडें त्या जातन 3 गंटनी जाता म्हणजे जाल्यार आयिल्ल्या जनांक भोजन करच्याक राक्कोच्या नज म्हूण म्हणले खातीर तांकां सुरवें वाडू शुरू करताची जाल्यार मांडपीन तूं लक्ष्मी नारायण स्वरुपी जावन आशिल्ले वधू वरसाची तांगेले म्हालगड आसाची ब्राह्मण आसाची भट्ट मामनी म्हणटा पळय आमी आनी पुराय श्रेश्ठ जन ते दुसचे दिसाक तांणी तांकां व्हडलीशे विंगड जनान जेवचे नज जाल्यार कार्यक्रम आत्ताची काळांत पुढे त्या पुरे कार्यक्रम तरी मांडवे चालवटू जेवणा बसचे आशिल्ले आतां तशें न्ही तांगेले कार्यबाहुळ्या निमती वग्गी जेवण करचे एक परिस्थिती आयला म्हणटना मांडवे चाल जेवण म्हूण कांडवरचे कार्यक्रम आजीकय आसा इत्याक म्हळ्यार ब्राह्मणांक तांतो ब्राह्मण आसाची लक्ष्मी नारायण स्वरुपी जावन आशिल्ले वधू वर आसाची तांणी घेतली शिवाय आहार पुराय जना दिवचे ना जेवो तांणी पुराय जना दिल्ले आहारान तुलेच तांकां वाडली म्हूण जाल्यार तेवय उच्चिश्ट म्हणून घेता म्हळ्यार विंगड जना दिवन जाला न्हय उच्चिश्ट म्हळ्यार तशी अर्थ तशी तांकां मांडवे जेवण म्हूण सुरवें कांड व्हरून मागीर वाडो शुरू करचें तांकां सुरवें कांड व्हरला पळय मागीर तांणी म्हळ्यार आतां तशें कोरका पडला आतांच्या काळांत जेव्हा उच्चिश्ट म्हळ्यार तुमी त्या पान्नार सोडलेले उश्टे म्हूण लेखून म्हळेले खातीर कोणाक मांडू कसल व्हरता पळय ताका उच्चिश्ट म्हणजे ताचे खातीर घरांतूय भट्ट मामनी जेवणा येताचें म्हूण जाल्यार सांगिल्ले वेळार तांणी येनीची कसाकी कार्यबाहुळ्यान की ट्राफिका निमती की येवच्या वेळ जालो हांगा चेडवांक स्कुला वचच्या वेळ जाता तांकां वाडूका म्हूण तशें आसल्यार सुरवेक त्या भट माम कितले जन येता पळय तितले जना जेवचे तितले रांदप विंगड कांडवर मागीर आमगेले घरकडच्यांक मी वाडका नानतले त्या उच्चिश्ट जाल्यार तांकां आमी दिवचे ना तसले पुरे क्रम आस तसले क्रम न्ही ते शास्त्र म्हूण येता तशी तो सांगता रस नारदू आपण तांगेले उच्चिश्ट म्हळ्यार वरलेले आहार म्हूण आमी लेखूका म्हूण सांगला हांवें
त्या स्वीकार मान करच्यावं आणि त्यांनी दावाल परमात्माला मस्त चंदी चंदी काणी सांगताना म्हाका भारी संतोष जावन हांव ते ऐकूचे ऐकत ऐकता ऐकत ऐकता म्हाका सुरबेकची बाल्याचे खंयचेय विशयांत आसक्ती नाशिल्ले ताजे नंतर म्हाका मनान तुका कसं की आमगेले एक परिस्थितीक कसं की येवचे कोपूय राबून गेल्लो कसले एक आशी म्हणटा पळय वरलेले जनाल वरी आमकां कसले ना ते जावक आशिल्ले ती आशी राबून गेल्ली मात्र न्ही म्हाका परमात्माला वयरी तागेले चिंतना सगळो दीस ऐकून 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 तागेले काणी ऐकून 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 मनन कोरून न्ही दिध्यासन जाल्ल्या वरी जावं तागेले वयरी अतिशय जावन आशिल्ली भक्ती म्हाका आयले त्या महात्मांक गेले आनी म्हगेले अम्माल सेवा करून हांव आनंदार थंय आशिल्लो म्हूण सांगून नारद तागेले पूर्वजन्म वृत्तांत सांगताची आनी अस ಈ ಕಾಣಿ ಪೈಚಿ ದಿಸಾಕಮ್ಮಿ ಮುಂದರಿಸುಯ ಆಜಿ ಸಂಗಿಲ್ ತಸಲೆ ಈ ಭಾಗವತಾಂತುಲ್ ಕಾಣಿ परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा अर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु श्री कृष्णार्पणमस्तु।